यश, टीना नक्की कुठली आहे रे? अरे म्हणजे ती इतक्यांदा आपल्या घरी येऊन गेलीये, पण आपल्याला तिच्याबद्दल फारसं असं काही माहितीच नाहीये ना. म्हणजे तिचे आई बाबा कुठले आहेत, तिच्या बाबांचा बिझनेस आहे ना, नक्की कुठला बिझनेस करतात ते. आणि आता तुझ्या बाबांना तिने जॉब ऑफर केलाय, मग तिच्याबद्दल आणखी थोडी माहिती हवी ना आपल्याला. अगं तिचे आई बाबा मूळचे दिल्लीचे आणि बिझनेसमॅन आहेत ना तिचे बाबा, त्यामुळे मोस्टली इंडियाच्या बाहेरच असतात. तुला सांगतो खूप बिझनेस आहेत त्यांचे. हा, आता त्यातल्या कुठल्या ऑफिसचं काम ती बाबांना बघायला सांगणार आहेत हे माहित नाही मला. ती इथे गौरव बरोबर राहते ना? त्याचे आई वडील त्याचे आई बाबा सुद्धा येऊन जाऊन असतात मुंबईमध्ये, पण मोस्टली इंडिया बाहेर ते सुद्धा. म्हणजे ते दोघेच राहतात ना इथे. कंटाळा येत नसेल का रे त्यांना? येतो कधी कधी, पण मग मित्रांसोबत पार्टीज करतात, हॉटेलमध्ये जातात, आउटिंग करतात. आणि दोघे काही कमावतात का आई बाबांनी दिलेली पॉकेट मनीच? गौरवचं अजून शिक्षणच चालू आहे, पण तिनं दिल्लीलाच ग्रॅज्युएशन करून इकडे आहे. आल्यावर तिने काहीतरी एक इंटर्नशिप का जॉब केला, पण मग नंतर तिला मी भेटलो. माझे डान्स, माझे इव्हेंट्स, प्रोग्राम्स ते सगळं हँडल करायला एक आम्ही कंपनी स्टार्ट केली. चल बाहेर महत्वाचं बोलायचं. काय बोलायचं? एक मिनिट, आई समोर बोलायला घाबरतेस तू? नाही नाही, आता तर मला ऐकायचं इथे आई समोर बोल. कशाला छळतोयस तिला? ती म्हणते ना बाहेर चल म्हणून, असेल काहीतरी महत्वाचं. आई, तिचं आणि महत्वाचं यश, सोनाली, तुम्ही इथे बोलता का? मी बाहेर जाते. नाही नाही काकी, राहू द्या, आम्ही जातो बाहेर. हो हो. हे सावकाश. अगं काय काय झालं? यश, खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे तुला. मी ना अरे यशोधन, हा, आज बाहेर गेलास ना तर ह्या गोळ्या घेऊन ये नक्की. एकच शिल्लक राहिलेली आहे. तुझ्या आजीला कळलं ना की शेवटच्या क्षणापर्यंत गोळ्या आणायला सांगितल्या नाही तर जीव खाईल माझा. तेव्हा आज नक्की घेऊन ये. हं? आणतो. यश, खूप इम्पॉर्टंट आहे, इथे नाही बोलता येणार. आज चल ना. अगं हो हो हो, आलो. अरे काय, अगं ढकलू नको ना. आता कसं बोलशील? आता इथे स्वानू आहे ना. स्वानंदी असली ना तरी चालेल मला. काय झालं? दार लावून काय गप्पा मारताय? अगं काही नाही, हिला काहीतरी सांगायचं होतं. बोल ना. काय नाही. अरे काय झालं? काही पर्सनल आहे का? नाही म्हणजे माझ्या समोर बोलायचं नसेल तर मी जाते बाहेर. कमॉन, काय तू पण टीना? हो, तुम्ही जा बाहेर. एक्सक्यूज मी. मला यशशी खरंच खूप पर्सनल बोलायचंय, सो तुम्ही दोघे बाहेर जा. असं काय बोलतेस तू सोनाली? यश, अरे तीच म्हणाली ना तुम्हाला काही पर्सनल बोलायचंय तर मी बाहेर जाते. तुम्ही त्यांना सांगितलं बाहेर जा. पण माझ्या समोर बोलायला काय प्रॉब्लेम आहे? अगं सोनालीज करेक्ट. म्हणजे तूच म्हणालीस ना की if तिला काही पर्सनल बोलायचं असेल तर तू बाहेर जाशील म्हणून. So आता ती म्हणते तर यू शुड गो. यू गाईज कॅरी ऑन. असं का वागतेस तू टीनाशी? कारण ती त्याच लायकीची आहे. एक मिनिट, कोणाची लायकी काय आहे हे ठरवायचा हक्क तुला नाहीये. यश, मी जे बोलते ना ते काही चूक नाहीये. तू जिला गर्लफ्रेंड म्हणून मिरवतोस ना, महाग महाग गिफ्ट देतोस, ती त्या गिफ्टच्या लायकीचीच नाहीये. ब्रो, तू तिला काय गिफ्ट दिलंस महागातलं? सांग ना, सांग. अरे बोल आता, गप्प का बसलायस? तुझ्या दादाने तिला एक पर्ल रिंग गिफ्ट केली. पर्ल रिंग? ब्रो, तू घरात सांगितलंस का हे? तुला काय वेट बीट लागलाय का? आणि तू सुद्धा पचकू नको. ती नाही पचकणार. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण त्या टीनावर अजिबात विश्वास नाही. कारण तिने ती रिंग विकली आहे. काय वाटेल ते काय बडबडतेस तू? मी माझ्या कानाने ऐकलंय.
गौरव आणि टीना आता ह्याच बद्दल बोलत होते. शक्यच नाही. टीना माझ्या प्रेमाचा असा इन्सल्ट करणं शक्य नाही. आणि मला सांग, तिला काय गरज आहे रिंग विकायची? तिच्याकडे काय कमी आहे पैशांची? तिच्या बाबांनी तिला पैसे दिले नाहीत ना की ती तुला लुटते, असं तिने गौरवला स्पष्ट सांगितलंय. इनफ. माझा यावर विश्वास नाहीये. पण माझा बसतोय. हो, माझा सोनालीवर पूर्ण विश्वास आहे, पण टीनावर नाही. हे जे काय तू बोलतेस, हे जर खोटं निघालं तर बघ. आय नो, पण मी जे सांगते ना ते खरंय. मग काय पर्सनल असेल त्यांचं? झालं पर्सनल बोलून? मला तुला काहीतरी विचारायचं. विचार ना मग. एवढा कसला विचार करतोयस? ऐकलंस ना आता? हे बघ ब्रो, तू विचारणार आहेस का मी विचारू? स्वानू, तू प्रत्येक वेळेला मध्ये नाक खुपसू नकोस. टीना, तू राग मानून घेऊ नकोस, पण मी दिलेली रिंग कुठे? टीना, काय झालं? मी तुला दिलेली रिंग कुठे आहे? बघू दे मला. काय झालं? अचानक का हवी आहे तुला रिंग? कारण सोनाली मला म्हणाली की तिने तुम्हाला बोलताना ऐकलंय की तू ती रिंग विकलीस. टीना, हात बघू. यश, इट्स गेटिंग टू मच. यश, मी ऍक्च्युली ए, उगाच कारण देऊ नकोस हा. यश, बघितलं, मी सांगितलं होतं ना तुला. टीना, रिंग कुठे आहे? तू खरंच ती रिंग? हाऊ कॅन आय डू दॅट यश? माझ्या पर्स मध्ये असेल. मग तू पर्स आणच. बाय. मी घे. घे बघ. इतकाच विश्वास होता ना तुझा माझ्यावर? तू माझ्यावर डाऊट घेतलायस यश. माझे डॅड येणार होते म्हणून मी ती काढून ठेवली रिंग. हे आपल्या प्रेमाचं फर्स्ट गिफ्ट आहे, ही रिंग. आणि मी विकेन? हाऊ कुड यू से दिस? I knew it.
तुला खूप आधीपासून ऑब्झर्व करतोय की तू टीनावर किती जळतेस, आणि मी आणि टीना ऍज अ कपल एकत्र आलो की तुला ते सहन होत नाही. आणि आज तर तू हे सोनाली, तू इतक्या खालच्या लेवलला जाशील असं मला वाटलं नव्हतं. पण ब्रो, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. मला माहितीये तुला सोनालीसाठी सॉफ्ट कॉर्नर आहे, तू प्रत्येक वेळेला तिची बाजू घेतेस, पण आज नाही. Get that? सोनाली, मी तुला माझी बेस्ट फ्रेंड समजत होतो. तुला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं, अगदी माझ्या आणि टीना बद्दल सुद्धा. आणि तू काय केलंस? अशी वागलीस माझ्याशी? माझ्या गर्लफ्रेंड बद्दल खोटं बोलून तिला माझ्या लाईफ मधनं बाहेर काढायला बघतेस तू. हे असंच आहे का तुझं प्रेम? सेल्फिश. मला वाटत होतं की सोनाली तुझी बेस्ट फ्रेंड आहे, ती माझी पण बेस्ट फ्रेंड आहे. मी पण ब्लाइंडली ट्रस्ट केलं तिच्यावर, आणि तिने सुद्धा असं. यु नो व्हॉट, आज तुझ्यामुळे माझा मैत्रीवरचा विश्वास उडालाय. त्यापुढे कोणावरही विश्वास ठेवायच्या आधी ना 10 वेळा विचार करीन मी. तुझ्यामुळे तू हर्ट केलंयस मला सोनाली. भाई, that's me. टीना, गौरव प्लीज सांभाळ तिला. आय डोंट थिंक मला तिला हँडल करता येईल. आम्ही एक काम करतो, आम्ही कॅफेमध्ये बसतो, तू झाल्यावर ये. ओके. सोनाली, चालती हो इथून. ब्रो, तू काय? मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. सो जस्ट गेट आउट ऑफ माय लाईफ. यू वर राईट सोनाली. यशनी दिलेली अंगठी मी खरंच विकली, आणि ही अंगठी खोटी आहे. तुला कळलंच नाही की ते तू ऐकावंस म्हणून आम्ही प्लॅन केला होता. हे काय ना, तुला तुझी पोझिशन दाखवून द्यायची होती. डार्लिंग, तू माझी बरोबरी करायचा प्रयत्न केलास ना, आता तू यशच्या लाईफ मध्ये परत कधीच येऊ शकणार नाहीस. ब्रो, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. बोलणार, कारण सोनालीवर माझा पूर्ण विश्वास आहे. अगं, एवढं सगळं तुझ्या डोळ्यासमोर घडलं तरीही? हो, तरीही सोनालीला मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखते. ती खूप मॅच्युअर्ड आहे, आणि ती इतकी पण मूर्ख नाहीये की ती शुअर असल्याशिवाय तुला काहीही सांगायला येईल.
आणि टीनाच्या ओव्हरऑल इंटेन्शन बद्दल मला डाऊट होतात. नाही आहेच मला डाऊट, पण मला असं वाटतंय की टीनाने हे मुद्दाम केलंय. ती हे सगळं मुद्दाम का करेल? आणि मुळात म्हणजे तू कशाला सोनालीची बाजू घेतेस? ती माझी मैत्रीण, तुझी नाही. ती तुझी मैत्रीण असली ना तरी तिचं तुझ्यावर प्रेम हे तुला कधीच समजलं नाही. पण मला हे आधीपासूनच माहित होतं. What? हो, आणि हे जर तिला असं काही करायचं असतं ना तर तिने आधीच केलं असतं. मे बी तिला आधी चान्स नसेल मिळाला, आता मिळाला असेल. ब्रो प्लीज, काय वाटेल ते बोलू नकोस हा. तुलाही चांगलंच माहितीये हे असं काही नाहीये. हा गौरव, अबे किधर है तू? टीना खूप हर्ट झालीये रे. तिथे तिला नाही थांबायचंय. प्लीज लवकर ये. बिकॉज ओनली यू कॅन हँडल हर. प्लीज लवकर ये. येस. या आय एम कमिंग, आय बी देयर. फक्त मी येईपर्यंत प्लीज तिला समजवण्याचा थोडा प्रयत्न कर. ओके? सोनू ग काय झालं? सोनू रडतीस का? सोनू काय झालं? सोनू काय झालं सोनू? सोनू आता असं गावाला जाताना टेन्शन देणार आहेस का तू? ग बोल ना. तर तू मला सांगतेस की मम्मीला बोलवू मी? सोनू आई किती नालायकपणा करते ग ती. सोनू जाऊ दे, तू रडू नकोस आता, शांत हो सोनू. मला सांग तू काय करणार आहेस आता? मला काही माहित नाही, मला काही सुचत नाही. त्याने माझ्याशी फ्रेंडशिप पण तोडली आणि मला म्हणाला गेट आउट ऑफ माय लाईफ. सोनू शांत हो, रडू नको. मग किती त्रास होतोय तुला. आणि नेमकं ह्याच वेळी मी मम्मी पप्पांबरोबर चालली आजीकडे गावाला. नाही नाही, मम्मीशी बोलून कॅन्सल करते माझं जाणं. तू शांत हो. नको, सगळे विचारतील काय झालं म्हणून. तू जा. विचारू दे. तुला काय असं एकटीला सोडून जाणार आहे मी? राहीन मी एकटी. नकोय मला कोणी. ये इकडे. रडू नको, रडू नको, शांत हो. हेलो श्रिया. क्या स्मार्ट है बे तू सिस्टर. मतलब तेरा काम तो हो गया, तेरे रास्ते से काटा दूर. लेकिन ये फिल्मी नौटंकी क्या जमती है ना हमको भाई. पण तू आता बघ, यश सोनालीला इतकं हेट करेल ना की बस. यश Don't feel bad. Please. Thank God yes तू आलास. प्लीज हिला समजव. टीना, आय एम रिअली सॉरी. सोनाली जे वागलीये तुझ्याशी ते खूप चुकीचं होतं. तिने तुझा इन्सल्ट करायला नको होता. मला तुझ्यासाठी जास्त वाईट वाटतंय. तुला किती शॉक बसला असेल मला कळतंय. किती किती ट्रस्ट होता तुझा तिच्यावर. पण तुला हे कळलं ते पण ऍक्च्युली बरंच झालं. मला माहिती होतं, मला डाऊट होताच की तिचे इंटेन्शन्स रॉंग आहेत. यश, डान्स प्रॅक्टिसच्या वेळेस ना मी पण ऑब्झर्व केलेलं. जेव्हा टीना तुझ्याशी बोलायची तेव्हा सोनालीला खूप जेलस व्हायचं. पण ब्रो, मी तुला कधी सांगितलं नाही ते. मी पण ती तुझी बेस्ट फ्रेंड होती, सो मी तिला काही बोलले असते तर तुला आवडलं नसतं, म्हणून मी काहीच बोलले नाही तुला. माझ्या लाईफ मधला सोनाली हा चॅप्टर संपलाय. पण तू असं नाही करू शकणार यश. तिच्या डॅडची मदत तुला सतत लागणार ना. नाही, मला तिथं काहीच नको.
मला माझ्या लाईफमध्ये तीही नकोय आणि तिच्या घरचंही नको. पण सोनाली तर पॉलिटिशियनची मुलगी आहे ना. हेच त्याच्या लक्षात येत नाही भाई. आय टोल्ड हिम सो मेनी टाइम्स, बिझनेस वेगळा आणि इमोशन्स वेगळ्या. इमोशन्सच्या नादात तू तुझं बिझनेस नको अफेक्ट करून घेऊस यश. तुला तिच्या डॅडची गरज लागणार आहे, त्यांना लांब नको करूस आणि तिला पण जवळ नको करूस. गॉट इट यश? असा धीर सोडून बसलीस तर कसं चालेल सोनू? अगं मला काहीच कळत नाहीये. असं वाटतंय सगळं संपलंय. सोनू, काही काय बोलतेस? आणि कुठून शिकलीस ग हे असलं बोलायला? हे बघ, तुझे पप्पा जेव्हा इलेक्शन हरले असतील ना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला, तेव्हा ते सुद्धा तुझ्यासारखं रडत बसले होते का सगळं संपलंय म्हणत? नाही ना. अगं मग तू का विसरतेस? तू त्याच रवींद्र चौधरींची मुलगी आहेस, बॉर्न फायटर. आणि सोनू, यश जेव्हा कॉम्पिटिशन हरत होता वोट्समुळे, तेव्हा तूच त्याला मदत केली होतीस ना जिंकण्यासाठी. मग तू हरून कसं चालेल? ते सगळं मी यशसाठी केलं होतं ग. पण आता त्याच यशनी मला त्याच्या लाईफ मधून काढून टाकले. तो म्हणाला की माझ्या आजूबाजूला पण फिरकू नको. अगं, तो म्हणाला म्हणून तू तसं करणार आहेस का? तू जर हे असं केलंस ना तर त्या टीनाला अजून चान्स मिळेल त्याची वाट लावायला. सोनू, ती फायदा करून घेईल ग सेल्फ मोटिव्ह साठी त्याचा. अशा मुली खूप डेंजर असतात. तू म्हणतेस ते सगळं बरोबर आहे ग, पण मी काय करू? त्याला तर माझं तोंड पण बघायचं नाही. हे बघ, तू त्याच्या समोर गेलीस तर तो जास्तीत जास्त काय करेल? तुझा इन्सल्ट करेल ना. मग करू दे, पण तो काही बोलायच्या आधी तू त्याची माफी माग. माफी? हो अगं, पण मी काही चुकीचं केलंच नाहीये. तुझं त्याच्यावरचं प्रेम मोठं आहे की तुझा इगो? तुला त्याला प्रोटेक्ट करायचंय ना. हो ओ श्रिया. गुड. मग एक लक्षात ठेव, खरं प्रेम आहे ना सगळ्या संकटातून तारून नेतं माणसाला. तू सुद्धा त्या टीना नावाच्या संकटातून यशला बाहेर काढशील. तू म्हणतेस ते खरंय श्रिया. यशला माझ्याबद्दल काहीही वाटो, पण माझं खरं प्रेम आहे त्याच्या. आणि मी त्याच्यासाठी ना काय वाटेल ते करेन. श्रिया, आता माझं काही झालं तरी चालेल, पण यशला मी टीनाच्या जाळ्यातून सोडवणारच. टीनाने आता ओपन वॉर सुरू केलंच आहे, तर मग पुढचा वार माझा असेल. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.